सर्वांना नमस्कार. अल्लड बायको राजवीर सुमती या लव्ह स्टोरीचे 2 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आता हनीमून म्हणजे काय असतं हे तिला माहीत नव्हतं आणि राजवीरची गाडी महाबळेश्वरच्या दिशेने धावत होती आणि घाट चढून जसे ते वर दोघे पण आले तसे थंड हवेची झुळूक तिच्या अंगाला स्पर्श करून गेली. एक हवासा वाटणारा गोड गारवा, गुलाबी थंडी म्हणूया, ती त्या वातावरणात पसरली होती. मग ते दोघे अगोदर पाचगणीला गेले. टेबल लँडवर मनसोक्त फिरले. तो तिला म्हणाला, तुला एक लवर पॉईंट दाखवतो. असा पण पॉईंट असतो? ती म्हणाली. मग तो तिला हाताला धरून तिकडे घेऊन गेला. उंच अशा ठिकाणी एक बाकडं होतं. त्यावर ते दोघे एकमेकांच्या मिठीत काही काळ बसले. येणारे जाणारे भरपूर लोक होते. तिला थोडी सुरुवातीला लाज वाटली, पण नंतर संकोच विसरला तिनं. मांजरीसारखं डोळे झाकून त्याच्यासोबत ती चालायची, त्याच्या मिठीत, त्याच्या हातात हात घेऊन. कुणाला दिसू अगर न दिसू, आता या क्षणी दोघांनाही एकमेकांशिवाय काही सुचत नव्हतं. कोणाची म्हणजे कोणाचीच आठवण येत नव्हती. दुसरं काही आठवतसुद्धा नव्हतं. हवीशी वाटणारी गुलाबी थंडी आणि एकमेकांचा सहवास. त्याच्या मिठीत ती, त्याची नाजूक कमनीय देहाची सुंदर सुकुमार बायको. आणखीन काय हवं होतं? सुख म्हणजे नक्की काय असतं यालाच तर म्हणतात. काहीजण उगीचच त्यांच्याकडे संशयानं बघायचे. कदाचित दोघांच्या वयातलं अंतर बघून ते बघत असावेत त्यांच्याकडे. ती मात्र खूप खुश होती त्याच्यासोबत. मग तो तिला म्हणाला, हॉर्स रायडिंग करणार? आणि ती घाबरली. नको, घोडा मला घेऊन पळून गेला तर, असं म्हणाली. आणि तो खूप हसायला लागला. अगं, मी सुद्धा बसतो ना तुझ्यासोबत घोड्यावर. तुम्हाला कुठे घोडा चालवता येतो? तो म्हणाला, अगं, घोडा चालवत नसतात, असं म्हणून तो खूप हसायला लागला. मग थोडंसं खाणं पिणं झालं. मग पुन्हा गाडी सुरू झाली आणि महाबळेश्वरच्या दिशेनं निघाली. आधी हॉटेलवर जाऊन चावी ताब्यात घेतली आणि बॅग तिथंच ठेवली. मग दिवसभर या पॉईंटवरून त्या पॉईंटवर असे ते दोघं थंडगार वातावरणात हातात हात घालून फिरले. दुपारचे 3 वाजले होते आणि इतक्यात मध्येच पाऊस आला. आता ते महाबळेश्वर होतं. तिथे सगळे लवर्स येणारच ना, एकमेकांवर प्रेम करणारे. आणि मग त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार व्हायला पाऊससुद्धा यायचा अधूनमधून. तसाच आताही आला. तोही थोडा तोडका नाही तर मुसळधार. आणि कुठेच लपायला जागा नव्हती म्हणून तिने डोक्यावर पदर घेतला आणि तो तिच्या त्याच पदरात पटकन शिरला. ती खूप लाजली आणि आजूबाजूचे लोकसुद्धा त्यांच्याकडे पाहून हसायला लागले. खूप रोमॅन्टिक मुवमेंट होती ती. वरून धोधो कोसळणारा पाऊस आणि तिच्या साडीच्या पदरामध्ये तो आणि ती. तिची साडी पूर्ण चिंब भिजून अंगाला चिकटली होती आणि तिचा कमनीय नाजूक सुकुमार देह आणि तिचे सगळे अवयव खूप उठावदार दिसत होते. हातामध्ये लग्नात घातलेला चुडा तसाच होता. गळ्यामध्ये मणी मंगळसूत्र काळ्या पिवळ्या मण्याचं तिच्या गोऱ्या अंगावर खूप सुंदर दिसत होतं. आणि तिने पिवळ्या रंगाची हळदीची साडी घातली होती. एखादी लावण्यवती जणू स्वर्गातून अवतरली होती असं वाटत होतं. आता त्याला तिचे भिजलेले ओठ ओठात घेऊ वाटत होते, पण त्यानं तिथं तसं नाही केलं. आणि त्या पदराने तर तो पाऊस किती अडून राहणार. दोघेही पूर्ण भिजले. शेवटी पदर काढला आणि त्यानं आजूबाजूला पाहिलं तर काही नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिचं तारुण्य आणि सौंदर्य त्या नजरा अधाशीपणे व वखवकलेल्या डोळ्यांनी पाहत होत्या. मग त्यानं अजिबात वेळ न दवडता तिचा ओला पदर तिच्या अंगाभोवती लपेटला आणि गाडी चालू केली आणि थोडा एकांतात गेला. गाडी थांबवली आणि त्या पडत्या पावसात तिला किस करू लागला. त्याची ही इच्छा त्यानं आत्ता पूर्ण करून घेतली. तिची नाजूक कंबर त्यानं त्याच्या राकट हाताने दाबली. तशी त्या थंड वातावरणातसुद्धा तिच्या अंगातून एक गरम कळ निघाली. तिचं शरीर तापायला लागलं. मग पुन्हा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा अडथळा होऊ लागला आणि त्यानं गाडी थेट हॉटेलवर आणली. तिने तिचे ओले केस सोडले, कपडे चेंज केले आणि खिडकीत उभा राहून बाहेरच्या पावसाचा नजारा पाहत ती तिचे ओले केस झटकत होती. आणि त्याचे कपडे तर ती पॅक करायचीच विसरली होती. तो म्हणाला, सुमती, माझे कपडे कुठे आहेत? आणि ती म्हणाली, तुम्ही नाही आणले तुमचे कपडे, मी फक्त माझेच पॅक केले. आणि त्यानं कपाळावर हात मारला आणि ती घाबरून म्हणाली, काय झालं? माझं काही चुकलं का? आता राजवीरला तिचा खूप राग आला होता. एकतर थंडीने तो कुडकुडत होता आणि ह्या वेडपटनं त्याचे कपडे नव्हते आणले. पण तिच्यावर ओरडून चिडून तिचा मूड खराब करायला नको म्हणून त्यानं आता शांत राहायचं ठरवलं. आणि तसंही तिला तर माहीतच नव्हतं की ते कुठे निघाले आहेत. तो आणि इकडे तुझा टॉवेल, असं म्हणून तो बाथरूममध्ये गेला. तिच्या केसांमुळे टॉवेलसुद्धा ओला झाला होता, पण त्याला पर्याय नव्हता. त्यानं त्याचे कपडे तिला सुकत घालायला लावले आणि तसंच टॉवेल लावून बेडवर बसला. आता कपडे सुकेपर्यंत त्याला बाहेर जाताच येणार नव्हतं आणि बाहेर धोधो पाऊस सुरू असताना कपडे कधी सुकतील हे सांगता येणार नव्हतं. आता ती तिचे लांब सडक केस हातानं पदरानं झटकत होती.
अवखळ नदीप्रमाणे चंचल अशी ती त्याला वाटली. केस झटकताना तिचा पदर छातीवरून बाजूला होत होता आणि ते दृश्य पाहून त्याला मोह आवरला नाही. त्यानं पाठीमागून जाऊन तिला घट्ट मिठी मारली. तिच्या अंगावर शहारे आले. त्याचे केस अजूनही ओलेच होते. त्यानं तिच्या मानेवरच्या तिळावर हळूच किस केला आणि ते तिच्या पायाच्या नाकापासून ते डोक्यापर्यंत पूर्ण शरीरभर एक वीज चमकून गेली आणि ती घरकन मागे वळली आणि लगेच त्याच्या मिठीत गेली. जणू काही ती त्याचीच वाट पाहत होती. आणि त्यानं खिडकीतून हात बाहेर काढला. पावसाचे 4 थेंब हातात घेतले आणि तिच्या अंगावर शिंपडले. तसं तिने पुन्हा डोळे झाकून घेतले आणि उष्ण लाट तिच्या शरीरात वाहू लागली. ती त्याच्यापासून थोडी दूर गेली. त्यानं एका हाताने तिला जवळ ओढली. तिची छाती त्याच्या उघड्या छातीला स्पर्श झाली आणि त्याने तिला अलगद उचलून मिठीत घेतलं. दोघेही बेडवर आले. तो तिचे कपडे काढायला लागला आणि ती म्हणाली, दिवसाच करायचं, अजून रात्र नाही झाली. तो हसून म्हणाला, असा कुठे नियम आहे का हे सुद्धा पिक्चरमध्येच पाहिलंस? ती म्हणाली, हो, पिक्चरमध्ये तर रात्रीच करतात. आणि तो म्हणाला, आता तू सगळे पिक्चरमधलं बघून करणार आहे का? आणि माझ्या अंगावर कपडे नाहीत, मग तुझ्या अंगावर तरी मी का कपडे ठेवू? असं म्हणून त्यानं तिची साडी काढली आणि तिला थंडी वाजू लागली. तिने दोन्ही हातांची कैची केली आणि छातीसमोर दोन्ही हात पकडले. तो म्हणाला, अशी नाही थंडी जाणार, ये इकडे. आणि त्यानं तिला मिठीत घेतली. चुंबन करायला सुरुवात केली. हळूहळू तिचाही श्वास फुलायला लागला आणि आता दोघेही पुन्हा गरम झाले. त्यानं पुन्हा तिला अंगाखाली घेतली आणि म्हणाला, आपण हनीमूनला आलो आहोत ना, मग हनीमूनच केला पाहिजे, हो की नाही? ती म्हणाली, याला म्हणतात का हनीमून? तो म्हणाला, हो. आणि ती म्हणाली, मग हे तर आपण घरी पण करत होतो ना, आणि इथेही तेच, काय फरक आहे? मग इकडे यायची काय गरज होती का? आणि तो खूप हसला आणि म्हणाला, तुझं बरोबर आहे, घरी हेच करत होतो, मग इकडे येऊन याला हनीमून का म्हणतात हे अजून मला पण नाही कळलं, आणि मला कळलं की लगेचच तुला सांगेन बरं का. असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं. तो बेभान होऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. तीही खूप आस सुचलेली होती त्याच्या प्रेमाची. 8 दिवस झालं तो घरी आला नव्हता. फक्त सुट्टी दिवशी यायचा, शनिवार आणि रविवार. त्यामुळे हे त्यांचं 8 दिवसानंतरचं मिलन होतं. बाहेर तो कोसळत होता मुसळधार आणि आतमध्ये राजवीर सुमतीवर प्रेमाचा वर्षाव करत होता. मग दोघेही पुन्हा एकदा तृप्त झाले आणि आता भूक लागली होती. बाहेर अंधार पडला होता. बाहेर जाणंही अवघड होतं. कपडे अजून सुकलेले नव्हते. त्याचं तर अख्खं वस्त्रहरणच झालं होतं आज. मग त्यानं रूममध्येच जेवण मागवलं. ती म्हणाली, मला जास्त भूक नाही. तो म्हणाला, कशी काय भूक नाही? खायचं गुपचूप. तो हक्कानं तिला ओरडला आणि तिनं भूक नसताना सुद्धा जबरदस्ती खाल्लं आणि पुन्हा दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपले. पहाटे पहाटे त्याला जाणवलं की तिचं अंग गरम आहे. बहुतेक पावसात भिजल्यामुळे तिला ताप आला होता. त्याला तर टेन्शनच आलं. मग तो सकाळ व्हायची वाट बघू लागला. त्याचे कपडेसुद्धा बऱ्यापैकी सुकले होते. ती अजूनही तापाच्या ग्लानीत तशीच झोपली होती. तो उठला आणि मेडिकलमधून तिच्यासाठी औषधं घेऊन आला. सोबत येताना नाश्तासुद्धा घेऊन आला. तिला उठवून नाश्ता दिला, औषध दिलं आणि ती पुन्हा झोपली. तोपर्यंत त्यानं थोडी शॉपिंग केली दोघांसाठी. आजही त्यांचा मुक्काम इथेच होता. ती दुपारी उठली. तिला आता बरं वाटत होतं. त्याच्या अंगावर नवीन कपडे पाहून ती म्हणाली, तुम्ही दुसरे कपडे आणले पण? तो म्हणाला, मग काय आता टॉवेलवर फिरू का अख्खा महाबळेश्वर, म्हणजे कळेल सगळ्यांना की आपण हनीमूनला आलो आहे. आणि ती खूप खूप हसली आणि म्हणाली, खरंच कसं दिसेल ना ते जर तुम्ही टॉवेलवर फिरला तर? मला तर आत्ताच दिसतंय की तुम्ही टॉवेल लावून फिरताय. असं म्हणून ती आणखीन हसायला लागली. तिच्या या खट्याळ कल्पनेवर तो सुद्धा मनसोक्त हसला आणि म्हणाला, एक तर तुझ्यामुळे माझ्यावर ही वेळ आली. तू माझे कपडे आणले नाहीस आणि वरून हसतेस. आता गप्प बस, नाहीतर मला राग येईल हां. तशी ती आळीमिळी गुपचिळी घालून तोंडावर बोट ठेवून शांत बसली आणि लहान मुलासारखी तिची ती अवस्था पाहून राजवीर पुन्हा मनसोक्त हसला. मग दोघेही दुपारच्या जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले. त्यानं 2 व्हेज राईस प्लेट मागवली आणि दोघेही जेवण करत होते. त्या राईस प्लेटमध्ये आजचा स्वीट मेनू होता आंबारस आणि तो 2, 3, 4 वेळा आंबारस घेऊन पिला. त्याला खूप आवडला होता. तिलाही आवडत होता, पण तिला वाटलं याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. आता राजवीरच इतका पितोय म्हटल्यावर तिनं तिचं मन मारून शांत बसली. तो म्हणाला तिला, तुला हवंय का? पण म्हणाली, नको. तिनं एकाच वाटीत समाधान मानलं आणि मन मारून हात धुतला. मग बिल देताना तीही त्याच्यासोबत होती आणि फक्त 2 राईस प्लेटचं बिल घेतलं. आणि ती म्हणाली, एक्स्ट्रा आमरस घेतला, त्याचे नाही पैसे घेतले त्यांनी? तो म्हणाला, अगं तो तर अनलिमिटेड होता. ती म्हणाली, तुम्हाला कसं कळलं? अगं लिहिलं आहे की इथं पाठीवर अनलिमिटेड आमरस.
आणि तिने ते वाचून तोंड बारीक करून म्हणाली, मला पण पाहिजे होता. तो म्हणाला, मग का नाही पिलीस? तुला म्हणालो होतो की घे. ती म्हणाली, मला वाटलं त्याचे पैसे घेतील म्हणून मी नाही घेतला. आणि राजवीर पुन्हा एकदा खूप हसला. किती ग खोळी तू. आणि ती बाहेर येऊन म्हणाली, जर मला माहीत असतं ना तर तुमच्यापेक्षा डबल पिला असता मी. तो म्हणाला, का? तर फुकट होता म्हणून. आणि ती म्हणाली, मग अशा फुकट गोष्टी सोडायच्या का? आणि आता त्याला समजलं की त्याची बायको प्रणयाच्या बाबतीत कमी हुशार असली तरी, अल्लड असली तरी संसाराच्या बाबतीत अगदी परफेक्ट होती. तोलून मापून संसार करण्यात हुशार आहे. पुन्हा एकदा ती त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारून बसली आणि महाबळेश्वरच्या त्या हिरव्या झाडांमधून ते मनसोक्त प्रवास करत होते. काल मुसळधार पाऊस झाल्यामुळे सगळी सृष्टी प्रसन्न दिसत होती. झाडं वेलीसुद्धा नाहून निघाली होती, टवटवीत झाली होती. हवेत गारवा पसरला होता. आता ती त्याला इतकी घट्ट चिकटली होती की दोघांच्या मध्ये खूप ऊब निर्माण झाली होती आणि त्याच्यापासून दूर जाऊ वाटत नव्हतं तिला. जरा अंतर पडलं की लगेच त्याला चिकटायची. तिच्या छातीचा त्याच्या पाठीला पूर्ण स्पर्श होत होता. त्यामुळे तो खूप सुखावत होता आणि आणखीन जास्त गाडीचा वेग वाढवत होता. म्हणजे आणखीन थंडी वाजेल आणि ती घट्ट चिकटून बसेल. मग आजही 2-3 पॉईंट ते फिरले, काही शॉपिंगही केली. मग त्यानं रात्री जेवण करताना पुन्हा तिला भरपूर आमरोस पाजला, मनसोक्त. आणि पुन्हा रूमवर आले. तो फ्रेश होऊन आला. ती फ्रेश व्हायला निघाली. त्याने तिच्या हातात एक बॅग दिली आणि म्हणाला, हे घालून ये. तिने उत्सुकतेने बघितलं की त्यात काय आहे. आणि तो मॉडर्न सेक्सी ड्रेस पाहून तिने डोळे मोठे केले आणि लाजून म्हणाली, इश्य, हे काय? लोक काय म्हणतील? आता असलं घालायचं का? आणि त्यानं कपाळावर हात मारला आणि म्हणाला, वेडाबाई, आता या बंद रूममध्ये फक्त तू आणि मीच आहे. आणि आपण इथे कशाला आलोत सांग बरं? ती लाजून म्हणाली, हनीमूनसाठी. मग तो म्हणाला, बरोबर, मग हनीमूनला आलो की हे असंच घालायचं असतं? आपण घरी घालतो का? नाही ना. मग हे सगळं एन्जॉय करण्यासाठीच बाहेर फिरायला येतात, सगळ्यांपासून दूर. जे हवं, जसं हवं तसं एन्जॉय करायचं. दोघांमधलं सिक्रेट असतं हे. कुणाला काही कळत नाही, कुणाची भीतीसुद्धा वाटत नाही. फक्त तू आणि मी, होय ना? आणि यालाच तर हनीमून म्हणतात, कळलं? घरी असल्यावर तुला सकाळी उठायची किती घाई असते सांग बरं. तुझी इच्छा असूनही तू माझ्याजवळ झोपू शकत नाहीस, हो ना? पण आता इथे तुला मोकळं मोकळं वाटतं की नाही? भीती वाटते का कोणाची? नाही ना. मग आपण एकमेकांसोबत किती वेळ घालवतो, हो की नाही? आणि आपलं प्रेम आणखीन जास्त वाटतं. मान्य आहे की जे इथे करतो तेच घरी करतो, पण घरी दडपण असतं आणि इथे ते दडपण अजिबात नसतं. तो तिला खूप छान हनीमूनचा अर्थ समजावून सांगत होता आणि आता तिला त्याचं पटलं. घरी जसं सकाळपर्यंत निवांत त्याच्या मिठीत झोपता येत नव्हतं, तसं इथे तिला भीती वाटत नव्हती. कितीही वेळ ते दोघे एकमेकांच्या सानिध्यात असायचे, मनसोक्त हातात हात घालून फिरायचे, गप्पा मारायचे, झोपायचे. त्यामुळे आणखीन एकमेकांच्या जवळ आले होते. तिला तो आणखीन जास्त आवडायला लागला होता. सासूची भीती नाही की दडपण नाही, उशिरा उठली म्हणून टोकाटोकी नाही. फार मोकळं मोकळं वाटत होतं तिला. आणि मग ती म्हणाली, आणि घरी गेल्यावर पुन्हा तसंच होणार ना? पुन्हा भीती वाटणार, पुन्हा दडपण येणार. आणि तो हसून म्हणाला, मग इथेच राहूया का कायमचं? अगं पण वेडाबाई, आपल्यातलं प्रेम वाढलं ना, ते काय आयुष्यभर कमी होणार नाही, कळलं? आणि आपल्या ह्या आठवणी त्या किती सुंदर आहेत. या 4 दिवसात आपण खूप सारा आनंद लुटून न्यायचा इथून. आणि हेच हनीमूनमध्ये होत असतं, एकमेकांबद्दल प्रेम वाढवायचं असतं. आता जा पटकन आणि ये घालून. मला तुला बघायची आहे की तू कशी दिसतेस या ड्रेसमध्ये. आणि ती फार लाजून गेली. तो म्हणाला, आणि काय गं, तुझ्या पिक्चरमध्ये बघितलं असेलच ना तू असा ड्रेस घातलेला हिरोईन? मग सगळं पिक्चरमधलं शिकतेस, मग हे का नाही? आता का लाज वाटते तुला? आज तू ना अगदी पिक्चरमधली हिरोईनसारखी दिसली पाहिजेस. तो असं तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि ती खूप लाजून बाथरूममध्ये पळाली. आणि ती त्या ड्रेसमध्ये कशी दिसेल याची तो कल्पना करत होता. बराच वेळ झालं ती बाहेर येत नाही हे पाहून तो अस्वस्थ झाला. काय करते काय ही इतका वेळ आतमध्ये? त्यानं तिला हाक मारली. ती म्हणाली, आले. खरं तर ती कधीच तयार झाली होती, पण तिला लाज वाटत होती बाहेर यायला. तो बेडपासून बाथरूमपर्यंत नुसता फेऱ्या घालत होता आणि त्यानं पुन्हा बाथरूमचा दरवाजा वाजवला. ती पुन्हा घसा साफ करत म्हणाली, आले ना, थांबा ना 2 मिनिट. अगं काय करतेस तू, इतका वेळ लागतो का? आधी तुम्ही डोळे बंद करा. आता हे काय नवीन? करा ना, नाहीतर लाईट घालवा. सुमती, आता अति होतंय हा तुझं. मग मी बाहेर येणारच नाही, जा तिकडे, ती लाडात म्हणाली. बरं बाई, घे, करतो मी माझे डोळे बंद. आणि डोळे बंद केले तर तुला कसा पाहू? ती म्हणाली, मग मी माझे डोळे बंद करून घेते, तेव्हा पहा तुम्ही मला. तो म्हणाला, पण हे सगळं कशासाठी? मी तर तुला बघेनच ना.
ती म्हणाली, मला लाज वाटते तुमच्या डोळ्यात बघायची. अहो घ्या ना जरा समजून मला, करा ना बंद डोळे. बरं बाई, हे घे, केले मी डोळे बंद. खरंच, माझी शपथ. आणि त्यानं पुन्हा डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, ही अल्लड मुलगी इथं हनीमूनसाठी आले आहे की शपथा घालायला काय माहीत. घेताना माझी शपथ. ती पुन्हा म्हणाली, हो बाई तुझी शपथ, आता ये बाहेर. त्याने डोळे झाकले आणि बाथरूमचा दरवाजा उघडला आणि त्याने त्याचे कान टवकारले. ती मंद मंद पावले टाकत लाजून त्याच्या समोर आली. तिने तिचे डोळे झाकून घेतले आणि म्हणाली, आता उघडा तुम्ही डोळे. आणि त्याने हळूच डोळे उघडले आणि समोरचं ते दृश्य पाहून पुन्हा डोक्यावर हात मारला. आता या अल्लड बायकोनं अजून काय केलं असेल हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी चातुर्य कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद.